राम राम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदडा कट्ट्यामध्ये. आज ग्रहण संपलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आज आम्ही सर्वजण मित्र परिवार आम्ही पूर्ण मंदिर देवायचं नियोजन केलेलं तुम्ही पाहू शकता. हो का, सर्व या ठिकाणी सुरेश दादा, अनुराध, आमचे शुभम आणि ज्येष्ठच पुण्याहून आले परममित्र सुमित हांसाठी सर्वजणांनी ठरवले. शिंदे साहेब ते नाहीत, दोन मंदिरं देऊन घेतला हो, गणपतीचं आणि इकडलं शनिदेव विठ्ठल रुक्मिणीचं. सुरेश दादानं खास शनिदेवाचं मंदिर या ठिकाणी अतिशय स्वच्छ पद्धतीनं देऊन घेतलेले आहेत. मागे जर पाहता आज चालले बघा तिथं शनिदेवा शिवमच्या मागे, तर दोन शब्द बोला दादा. काय वाटतंय, सेवा करावं लागते का नाही? हो, सेवा करावं सांगा सर्वांना. मला जागृत करा आपल्या. हो हो, चला. तर काय हो का, इकडं पांडाजी बी आहेत, तर पांडानं बी या ठिकाणी सखोल असं सेवा या ठिकाणी केलेली आहे. सर्वजण आम्ही या ठिकाणी मिळून आता मारुती मंदिरात जात आहोत, कारण मारुती मंदिरात लई असं म्हणजे तेल 3 दिवे लावून चिकट झालेलं आहे, त्यामुळे तिथली साफसेवाई आम्हाला करायची आहे. तर तेव्हा इकडं सकल टीम अतिशय 2-3 मंदिरे केली झालेली आहेत. आता इकडे 3 मंदिरं आम्हाला देवाची वरी बॅनर भरले काही. खास मित्रमंडळ पुण्याला जाताना शुभम आणि सुमित थांबले मंदिरासाठी, खास देण्यासाठी. ओ हो, बघा बघा कसलं. हां बघा, तर अशा पद्धतीनं पूर्णपणे साफसफाई आणि बाहेरचं तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, सुंदर असं सभागृहाचं काम आपल्या हनुमान मंदिरासमोरचं चालू आहे. इकडले कॉलम 3 तुम्ही पाहता असाल तर अतिशय पद्धतशीरपणे भरून घेतलेले आहेत, आणि पलीकडल्या साईडचे कॉलम आता भरलेले आहेत, उद्या काढतील. अशा पद्धतीचं बाहेरचे काम चालू आहे. रोज पाणी 3 मारून आपलं मंडळ अतिशय सर्व या ठिकाणी येऊन मित्रपरिवार स्वच्छता व पाणी देऊन एकदम साफसफाई करत आहेत, तुम्ही पाहू शकता. तर सर्वांचं योगदान आहे. तर अशा पद्धतीने थोड्याच वेळामध्ये आता आम्ही मारुती मंदिरात जाणार आहोत, कारण मारुती मंदिर साफ करायचं राहिलेलं आहे. चला तर मित्रांनो, कसा वाटला छोटासा ब्लॉग नक्की सांगत चला. हां चला, तर मित्रांनो सर्वांना परत एकदा राम राम, नमस्कार, जय सर.